आज आम्हाला पिंपरी चिंचवडकरांना दादा राहुल जाधव महापौर असल्याचं सगळ्यांना ज्ञात आहे. संपूर्ण शहरामध्ये तुमची ओळख आहे. पण महापौरपर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास एक संघर्षाची वाटचाल कशा पद्धतीने होती आणि ती आपण कशी यशस्वी केली? माझा जन्म शेतकरी परिवारामध्ये झाला. त्यानंतर माझं शिक्षण झालं. शिक्षण झाल्यानंतर मी परिस्थितीनुसार रिक्षा घेतला. रिक्षा 6 सीटर रिक्षा पिंपरी चिखली चालवला. त्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर मी राजकारणामध्ये 2006ला मनसेमध्ये आलो. मनसेमध्ये काम करत असताना 2012ला मला राजसाहेबांनी उमेदवारी दिली. 12ला पहिल्या निवडणुकीमध्ये मी निवडून आलो. निवडून आल्यानंतर मी 2012 ते 14पर्यंत मनसेमध्ये काम केलं आणि त्यानंतर आत्ताचे आदरणीय आमदार महेशदादा लांडगे हे अपक्ष निवडणुकीला उभे राहिले आणि त्यावेळी त्यांनी मदतीचा हात मला मागितला की मी उभा राहतोय, मला तुम्ही मदत करा. आणि मला माहिती होतं की या माणसामध्ये काहीतरी करण्याची जिद्द आहे, क्षमता आहे, इच्छाशक्ती आहे. म्हणून मी दादांना सपोर्ट केला. दादा निवडून आले. दादा निवडून आल्यानंतर मी माझ्या प्रभागामध्ये अनेक कामे करू शकलो आणि मग 2017ला दादांबरोबर भाजपमध्ये गेलो. भाजपमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थानं दादांनी 2018ला भारतीय जनता पार्टीने आणि आदरणीय दादांनी मला या शहराचं महापौर केलं. पण इथपर्यंत येईपर्यंत खूप मोठा संघर्ष आहे. कोणतीही गोष्ट आयती मिळत नाही आणि म्हणून हा सर्व संघर्षाचा काळ संघर्ष करत करत इथपर्यंत आलो.